You are a chosen generation, a royal priesthood. पाठीमागे जाऊया. आदाम 930 वर्ष जगला. आदामाविषयी आदामाला आज्ञा दिली होती की ज्या दिवशी तू हे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मग तो खरंच त्याच दिवशी खास मेला का? होय. आपल्या दृष्टिकोनातून तो 930 इयर्स जगला, 930 वर्ष. परंतु देवाच्या दृष्टिकोनातून एक दिवस हा 1000 वर्षासारखा आहे. म्हणजे तो पूर्ण दिवसभर पण 1000 वर्ष नाही जगला, 930 वर्ष. आपल्या दृष्टिकोनातून 70 वर्ष संपली. कारण देवाचा जो टायमिंग आहे तो कॉयरॉस टायमिंग आहे, आपला क्रोनॉलॉजिकल टायमिंग आहे. आपण क्रोनॉलॉजिकली मोजतो, देव कॉयरॉसमध्ये मोजतो. 1 वर्ष, एक एक दिवस 1000 वर्ष आणि त्याच दिवशी तो मरण पावला. मग या ठिकाणी एक दिवस जर आपण मंदिराला आलो नाही, तर 1000 वर्ष आलो नाही असंही ग्राह्य धरण्यात येतं. किंवा एक दिवस आपण लेट आलो, चला ज्यांचं वय जास्त आहे, जे खूपच लांबून येतात, ज्यानंतर काही सिग्नल तोडून यावे लागतात, म्हणजे सिग्नल असतात, त्यांच्यासाठी ठीक आहे हो. परंतु तरुणपणाच्या दिवसामध्ये जर तुम्ही प्रभूला प्रथम स्थान देणार नसाल, तर अडखळणं येणारच येणार बाबांनो. अनुभव आहे माझा, अडखळणं येणारच येणार. प्रभूला प्रथम स्थान द्या, जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान द्या. जीवनाच्या ए टू झेड क्षेत्रामध्ये देव महत्वाचा आहे. हा मोठा क्रायटेरिया आहे की तुमचं जीवन जगतच आहात ना, पण जो दिवस देवाने नेमस्त केलाय त्या दिवशी तुम्ही चर्चला या, बसा, वचन ऐका, वचनातून बंधमुक्तता मिळते. कितीतरी गोष्टी होतात. मी एका मोठ्या चर्चमध्ये बोलत होतो आणि ते सेवक खूप खूप मोठा सेवक आहे, ज्याने खूप छान छान गीते लिहिलेली आहेत. त्यांच्या चर्चमध्ये एक पैलवान बसलेले आहेत. मी इंग्लिशमधून बोलत होतो आणि त्यांना म्हटलं की ही हिल्स द ब्रोकन हार्टेड, आणि तो पैलवान बरा झाला. त्या वचनाने बरा झाला. त्याच्यासाठी मी प्रार्थना केली नाही, उपवास धरला नाही, रडलो कडलो नाही, काही नाही, पण तू झाला बरा. म्हणण्याचा मतितार्थ हा होता आणि हा आहे की ह्या वचनांमध्ये सामर्थ्य आहे, म्हणून हे वचन आपण पाळत आहोत. आणि वचनाला जे अशा प्रकारे लिहिले की तुझ्या मंदिराला पावित्र्य शोभतं. आता पावित्र्य हा जो विषय ना, पवित्रता, शुद्धता, हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये 900 टाइम्स आलेला आहे. आणि मग आपलं पाचारण पवित्रतेचं आहे. पवित्र 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 हा शब्द यशाच्या ग्रंथामध्ये पण आणि प्रगतीकराच्या पुस्तकामध्ये पण आलेला आहे. आणि ज्यावेळेस एक शब्द टिप्पणी होतो त्यावेळेस काहीतरी आहे, ते पवित्रता आहे. देवाच्या मंदिराला पावित्र्य शोभतं. मग आपल्या बोलण्यातलं पावित्र्य, आपल्या पेहरावामधलं पावित्र्य, आपल्या पाहण्यातलं पावित्र्य, आपल्या ऐकण्यातलं पावित्र्य, सगळ्या गोष्टीचं पावित्र्य शोभतं. मग पुढचं अभिवचन आपण पाहणार आहोत. पहिले इतिहास याचा 9वा अध्याय आणि 13वं वचन. परमेश्वराच्या मंदिराची सेवा. किती कुटुंब म्हणू शकतील की आम्ही परमेश्वराच्या मंदिराची सेवा करत आहोत? काही तरुण वेगळे येतात, चर्च झाडतात, धुतात, निघून जातात. आणि बाकीचे फक्त क्रेडिट घेण्याचे काम करू नका. तुम्ही माणसांसमोर क्रेडिट घेऊ शका, देवासमोर तो ज्याला त्याला इयोब 33 स्तोत्र 62:12 इर्मिया 17 प्रकटीकरण 22:12 प्रमाणे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे तो प्रतिफळ देतो. तुम्ही माणसांना बसवाल क्रेडिट घेण्याच्या बाबतीत. आहेत काही प्रियजन, काम करतो भलताच आणि क्रेडिट घेतात भलतेच, असं पण आहे. संडे स्कूल घेणाऱ्यांची संख्या वेगळीच. संडे स्कूल घेतो प्रॅक्टिकल एखादा मनुष्य, त्याचं नावच टाकलं जात नाही, भलत्याचीच नावं टाकली जातात. त्यांना संडे स्कूलचं स्पेलिंग पण येत नाही. असं पण आहे मेन मध्ये. तुम्ही लोकांसमोर क्रेडिट घ्याल हो, पण देवासमोर तर तुम्ही शापितच ठराल ना. मग या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की मंदिराची सेवा. नेहेम्या 13:14 मध्ये सांगितलं की हे परमेश्वर देवा, ह्या मंदिराची जी मी सेवा केलेली आहे ती पुसून टाकू नकोस. केली आपण सेवा कधी? करा. जर तुम्हाला तुम्ही तर देवाचे खूप उपकार मानाव, तुम्हाला मंदिर आहेत. आम्हाला तर मंदिर पण नाही. आम्हाला लोकांना विनंती करायला लागते की सर आम्हाला जागा द्या आणि मग आम्ही शाळेमध्ये घेतो. तेही विशिष्ट टायमापुरतं. 40 घंटे संपले की विषय संपला. आणि तेही फक्त रविवारीच. गुड फ्रायडे साजरा नाही करू शकत. तुम्ही किती देवाचे उपकार मानले पाहिजेत, पण याच्यातही आम्ही खुश आहोत, कारण देवाने आम्हाला ठेवलेलं आहे. देवाने नेमस्त केलेलं आहे. त्याचं पाचारण येतं ते करूनच दाखवायचं. या ठिकाणी वचन सांगते त्याप्रमाणे देवाच्या मंदिराची सेवा. निर्गम 23:25 मध्ये जो कोणी त्याची सेवा करतो त्याच्या अन्नपाण्याला देव बरकत देतो. त्याच्या कुटुंबामध्ये गर्भपात होत नाही, कोणी गापतत नाही आणि मग वांस पण कोणी राहणार नाही आणि देव त्याला भरपूर आयुष्य देऊन तृप्त करेल असं लिहिलंय तिथे. जेव्हा आम्ही सेवा करतो त्याचे रिटर्न आशीर्वाद, रिटर्न गिफ्ट आपल्याला परमेश्वरापासून मिळतं. आतापर्यंत देवाच्या सेवेचा खूप मोठा इतिहास हा आहे
जितक्या जितक्या लोकांनी म्हणून सेवा केली त्यांना त्यांना त्याचे आशीर्वाद मिळाले. मला पण मी आता साक्ष सांगत बसत नाही. मंदिराची सेवा, मिशनरी सेवा कधी आमच्या बरोबर या. मग त्यानंतर मग पहिले इतिहास याचा 9वा अध्याय 27 वचन सांगतं मंदिराचे रक्षण करण्याचे व उघडण्याचे काम. त्यानंतर मग दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय 9वं वचन सांगतं मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी आहे. देवाच्या मंदिराकडे त्याची दृष्टी आहे म्हणून मंदिर महत्वाचं आहे. तिथं जात जा आणि प्रार्थना करा. मग दुसरे इतिहास याचा 31वा अध्याय 21वं वचन सांगतं 31:21 मंदिरातील उपासना व धर्मव्यवस्था त्यामध्ये पॉलिटिक्स न करता भाग घ्या. आपलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते द्या. थोडंसं समय सूचकतेने घ्या. थोडंसं सौम्यतेने घ्या. देवबाप आशीर्वादित केल्या वाचून राहणार नाही. का बरं? कारण इब्री 6:10 मध्ये अशा प्रकारे म्हटले, की तुम्ही पवित्र जनाची केलेली सेवा आणि करत असलेली सेवा विसरून जायला देव अन्यायी नाही. देव अन्यायी नाही. माणसांकडून अन्याय होतो. कमिटीकडून, पास्टरांकडून अन्याय होण्याची शक्यता आहे. देवाकडून नाही होत अन्याय. तो अशा योग्य पद्धतीने तुम्हाला उंच करेल की पूछो मत. देवाच्या सेविका सन्मान्य जॉयस मेयर आंटीची मी साक्ष ऐकली, की त्यांना त्यांच्या चर्चने हाकलूनच दिलं. किती मोठा इश्यू होता. अनेक ठिकाणी सेवकांवर अन्याय होतो. त्यानंतर जॉन वेस्ली साहेबांच्या विषयी पण मी ऐकलेलं आहे, की त्यांना अँग्लिकन चर्चमधून त्यांना त्यांना उगाच नाही जाऊ दिलं. मग त्यांना म्हणावं लागलं, की द वर्ल्ड इज माय पुल्पिट गो. आय डोंट वॉन्ट पुल्पिट. द वर्ल्ड इज माय पुल्पिट. असं आहे. अनेकांवर अन्याय होतो, होऊ शकतो. परंतु देव चांगला आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. पुढचं आम्ही वचन पाहूया. यज्राचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 30वं वचन मंदिराप्रत सोने रोपे. हा जरा मोठा इश्यू आहे. मंदिराप्रत सोने रोपे. काही लोक आहेत ज्यांनी मंदिरासाठी सोनं रूप पण दिलेलं आहे. त्याबद्दल देवाला गौरव असो. त्यानंतर मग एज्राचं पुस्तक याचा 1ला अध्याय 9वं वचन मंदिरासाठी स्वस्वंतसाची अर्पण. जेव्हा गरज पडेल तेव्हा अर्पण देणं, जेव्हा देवबाप तुम्हाला दाखवतो तेव्हा अर्पण देणं, या गोष्टी आवश्यक आहेत. शेवटचं वचन वाचून आपण थांबूया. ते म्हणजे एज्राचं पुस्तक याचा 10वा अध्याय 1लं वचन मंदिरापुढे उपडं पडून रडत पापांगीकार. जगामध्ये एकच एक प्रभू येशू ख्रिस्त आहे. एकच एक देव आणि मनुष्य आहे ज्याच्यासमोर आपण पापाचा अंगीकार करू शकतो, की होय प्रभू मी पापी आहे. जर आपण माणसांना पापाविषयी सांगू, की तुमचे जुने पुराणे सगळे पाप काढतच जातील आणि तुम्हाला हॅरेस करतील. देव येशू त्याच्या रक्ताने तुम्ही पापांगीकार केल्यानंतर त्याच्या रक्ताने तुमच्या पापाची शुद्धी करून टाकतो. तुम्हाला पवित्रतेत आणतो आणि कलश पत्राचा 3रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे तो आम्हाला संत बनवतो. आपण संत बनतो प्रभू समोर. आपल्याला संत म्हणून पाचारण केलं. त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण देवाचे मनापासून उपकार मानूया, म्हणूया की तेरे भवन में हम आते हैं, ये अर्पण तेरे लिए लाते हैं, प्रभू हम पर रहम कर, आमच्यावर दया कर. आणि ह्या मंदिराविषयीच्या असलेल्या ज्या गोष्टी आहेत एहेजकेल 22:26 मध्ये सांगितलं, की ते त्याचा भेद पाळत नाही. त्याच्यामध्ये मंदिराचा म्हणजे शब्बात पाळत नाहीत म्हणून त्यामध्ये देवाचा अपमान होतो. जर आपण मंदिरात म्हणजे शब्बात पाळला नाही आणि देवाच्या भवनामध्ये गेलो नाही तर त्याच्यामध्ये वी आर इन्सल्टिंग हेवनली फादर, वी आर इन्सल्टिंग गॉड. हा शब्द म्हणायला सुद्धा मला भीती वाटते. तर देवाचा अपमान होईल आपल्या जीवनामध्ये कधी, असं आपण वागू नये. ते मंदिर राहाचा जो प्रकार आहे तो आपल्या नवीन करारानुसार, जुन्या करारानुसार खूप महत्वाचा आहे. आणि चर्च या शब्दाचा अर्थ होतो CH चर्च, ख्राइस्ट, पवित्र आत्मा. एव्हरीथिंग इज देअर, बट यू आर नॉट. यू आर नॉट देअर. तुम्ही तिथं नाही. प्रभूच्या समक्षतेमध्ये या. अनेक काही गोष्टी आहेत परंतु प्रभूमध्ये राहा आणि मंदिरामध्ये चला आणि देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीचे, मंदिराच्या समृद्धीचे आशीर्वाद मिळो. आमेन.